न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार। पाकिस्तान सोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मॉक ड्रिल करण्याचा आदेश दिलेला आहे। या आदेशानुसार 7 मे रोजी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत सरकारने संपूर्ण देशभरातील 259 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतलाय। शत्रू देशाने हवाई हल्ला केल्यास तसंच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय खबरदारी घ्यावी याबाबत लोकांना प्रशिक्षित करणं हा या मॉक ड्रिल मागचा उद्देश आहे। हे झालं अगदी थोडक्यात, मात्र बरेच जण असेही आहेत की त्यांना अजूनही मॉक ड्रिल बाबत संभ्रम कायम आहे, त्यामुळे त्यांना अगदी सोप्या भाषेत समजावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवातीला मॉक ड्रिल नेमकं कशा पद्धतीने केलं जात असतं, काय करायचं असतं, काय करायचं नसतं, हे आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर मॉक ड्रिल कसं होतं तर निर्धारित वेळी अलार्म वाजवला जातो, तसंच सूचना देखील दिली जाते। तर अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि वैद्यकीय पथकं घटनास्थळी दाखल होत असतात। लोकांना परिस्थितीबद्दल माहिती दिली जाते। सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं। मॉक ड्रिल दरम्यान किती वेळ लागला, काय सुधारणा गरजेची आहे हे देखील पाहिलं जातं। तर एकंदरीतच सायरन वाजल्यावरती नेमकं काय करायचंय हेही जाणून घेऊयात, कारण सायरन वाजल्यावरती घाबरून जाऊ नका। हवाई हल्ल्याच्या चेतावणी दरम्यान बाहेर जायचं नसतं। त्यानंतर लाईट बंद करून शक्य तितकं घरातच राहावं लागतं। सर्व दारं आणि खिडक्या बंद करायच्यात। मग मोकळ्या जागी जाणं टाळायचं। घरामध्ये सुरक्षित इमारतींमध्ये प्रवेश करावा। मग पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित जागा सोडू नये। टीव्ही, रेडिओ, सरकारी अलर्ट्सवरती लक्ष ठेवायचं। मग अफवांवरती विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचना पाळणं गरजेचं। तर एअर रेड सायरन सोबतच दिवसभरातील बातम्यांमध्ये ब्लॅकआउट हाही शब्द तुमच्या कानावर आलाच असेल। तर ब्लॅकआउट म्हणजे अंधार जेव्हा आदेश येतो तसंच रात्री सायरन वाजल्यास सर्व लाईट्स बंद केले जातात, यालाच ब्लॅकआउट असं म्हटलं जातं। आणि ब्लॅकआउटमुळे शत्रूला त्याचं टार्गेट शोधण्यामध्ये अडचणी येत असतात। अगदी थोडक्यात आम्ही तुम्हाला या गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र मॉक ड्रिल बाबतच्या काही गोष्टी अजूनही ज्या आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र हे मॉक ड्रिल होत असताना घाबरून जाणं गरजेचं नाही। सध्याची राजकीय परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत आहेत, संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे आपल्यासोबत आहेत, आणि या आधी 1971 साली ज्यांनी युद्धजन्य परिस्थिती अनुभवलेली आहे ते संजीव खानोलकर देखील आपल्यासोबत जोडले गेलेत। सतीशजी, मात्र मी आपल्यापासून सुरुवात करेल। सतीशजी, काय होतंय की सध्या संभ्रमाचं वातावरण आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती देखील खूप प्रकारचे मेसेजेस येताना दिसत आहे, मात्र जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय डूज अँड डोंट्स आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे। काय असतं मॉक ड्रिल, किती घाबरण्याची वेळ आहे, आणि जर युद्धजन्य परिस्थिती आली तर तुम्ही आम्ही काय करायचं? नक्कीच, जर पाकिस्तान सोबत आरपारची लढाई झालीच आणि एस्केलेशन लेडर वाढून जर पाकिस्ताननं आपल्या विरुद्ध एअर स्ट्राईक केला किंवा रॉकेट हल्ले त्या ठिकाणी केले, मिसाईल हल्ले केले, तर जसं लष्कर त्या ठिकाणी समर्थपणे त्याला सामोरं जात आहे, जसे धोरणकर्ते निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत, तसं माझ्या मते 142 कोटी जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे। आणि 3 पीज म्हणजेच एक पीपल,
लोकांचा जो आहे जीव वाचवण्यासाठी, दुसरा पी म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे एकूणच जे आहेत त्या ठिकाणी वित्तहानी होऊ नये या अनुषंगाने, आणि तिसरा पी म्हणजे प्लेसेस, क्रिटिकल इन्स्टॉलेशन्स, काही महत्वाच्या जागा. या 3 पी वाचवण्यासाठी केलेला सराव म्हणजे मॉक ड्रिल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. बरं. आणि मुळातच आपली ज्या संस्थात्मक व्यवस्था आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या अंतर्गत हे सगळे एक्सरसाइजेस त्या ठिकाणी होणार आहेत. आणि मग त्याच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, मग त्या ठिकाणी हॉस्पिटल्स असतील, त्या ठिकाणी फायर ब्रिगेड असेल, त्या ठिकाणी बाकी कॉम्पोनंट असतील, यांच्यामध्ये समन्वय साधणं, त्यांच्यामधला जो आहे रिॲक्शन टाइम, रिस्पॉन्स टाइम किती आहे ते पाहणं, बरं. आणि एकूणच ही सगळी व्यवस्था जी आहे ही घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करणं. दुसऱ्या बाजूला प्रत्येक सामान्य नागरिकानं यामध्ये काय काय खबरदारी घ्यायची याविषयीचा अवेअरनेस त्या ठिकाणी करणं. आणि तिसरा कॉम्पोनंट जो आहे NSS असेल, NCCचे कॅडेट असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हॉलंटियर आहेत, जे आपले यंगस्टर्स आहेत, या तरुण वर्गानं जे आहे स्वतःहून यामध्ये सामील होणं, ब्लड डोनेशन असेल, त्याचबरोबर ट्रॅफिक डायव्हर्जन्सी संबंधित मदत त्या ठिकाणी असेल, प्रथमोपचाराशी संबंधित जे आहे तशा प्रकारची ट्रेनिंग असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांनी सामील होणं. असा एकत्रित जर आपण विचार केला तर युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा खऱ्या युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर संपूर्ण समाजाला यासाठी तयार करणं, यासाठीची प्रॅक्टिस म्हणजे ही मॉक ड्रिल. बरोबर आहे सतीश सर, अगदी कमी शब्दात आणि कमी वेळात आपण हे समजावून सांगितलं. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेमकं काय सुरू आहे, कोणता देश कुणाच्या बाजूने आहे, जर ही परिस्थिती उद्भवली तर काय काय होऊ शकतं, हे आपण शैलेंद्र देवळाणकर सरांकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्या काळातली परिस्थिती म्हणजे 1971 साली काय घडलेलं होतं, संजीव खानोलकरांचा अनुभवही आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे मी जाईल. शैलेंद्रजी, कोण कुणाच्या बाजूने आहे या युद्धजन्य परिस्थितीची जर निर्माण झाला तर कोणते देश कुणाच्या बाजूने आहे, काय घडू शकतं असा आपला अंदाज आहे? मला असं वाटतं की ज्याही वेळेला अशा स्वरूपाची दोन राष्ट्रांमध्ये तणावाची परिस्थिती असते, युद्धजन्य परिस्थिती असते, तेव्हा राजनैतिक पातळीवरती मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न हा दोन्ही राष्ट्रांकडनं होताना स्वाभाविकपणे आपल्याला दिसून येतो. मात्र यामध्ये आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की यामध्ये स्वाभाविकपणे पाकिस्तानचा रेकॉर्डच असा आहे की जसं यापूर्वी युनायटेड नेशन्सनी ज्या काही दहशतवादी संघटनांची यादी यापूर्वी घोषित केलेली आहे त्यापैकी जवळपास 80% दहशतवादी संघटनांचं हेडक्वार्टर हे पाकिस्तानमध्ये आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला यापूर्वी FATF म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने ब्लॅक लिस्टमध्ये टाकलंय, ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे. आज पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने खुद्द इस्लामिक देश देखील उभे राहताना दिसत नाही. नुकतंच कतारनी आपल्याला पाठिंबा जाहीर केलेला आहे. एक इस्लामिक देश जो टर्की जर सोडला तर फारसा पाकिस्तानच्या पाठीशी कोणी उघडपणे, आणि चीन आहे ते त्यांचे ऑल वेदर फ्रेंड्स आहेत, ती मैत्री जुनी आहे, चीनची फायनान्शियल इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये आहेत. पण अदरवाईज आपण बघतो की एक फार महत्वाची बाब म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर दोन महासत्ता जे शीतयुद्धाच्या काळापासून रशिया आणि अमेरिका हे दोघे प्रतिस्पर्धी एकमेकांचे, प्रत्येक वेळेला हे दोन्ही विरोधी गटामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. पहिल्यांदा असं घडतं आहे की हे दोघे जण एका बाजूने आहेत आणि ती बाजू आहे भारताची बाजू, आणि अमेरिका आणि रशिया यांनी दोघांनी मिळून संयुक्तपणे भारताला पाठिंबा दिल्याचं दिसतंय आपल्याला. जपानचा भारताला पाठिंबा, ऑस्ट्रेलियाचा भारताला पाठिंबा, जे क्वाड सदस्य आहेत ते भारताच्या पाठीशी आहेत. मला असं वाटतं की पाकिस्तानच्या विरुद्ध लढण्यासाठी आपल्याला या सगळ्यांची गरज नाही. आपण पाकिस्तानच्या कितीतरी पटीने आपली क्षमता जास्त आहे. मुद्दा याच्यामध्ये येणार आहे की जर याच्यामध्ये चायनाची इन्व्हॉल्वमेंट होणार आहे, पण जर युद्ध झालंच फुल फ्लेश तर चायनाची इन्व्हॉल्वमेंट होण्याची शक्यता आहे. कारण आजही POK मध्ये गिलगिट बाल्टिस्तानमध्ये 50,000 पेक्षा जास्त चायनीज आर्मीचं प्रेझेन्स आहे. बलुचिस्तानमध्ये आहे त्यांच्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या प्रोटेक्शनसाठी. त्यामुळे चायनाची इन्व्हॉल्वमेंट खूप ऑब्व्हियस आहे. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला या सगळ्या, विशेष करून जपानची, रशियाची असेल, ही मदत आपल्याला निश्चितपणे होऊ शकते. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघावं लागेल की हे जे सगळे देश आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपली बाजू जी आहे ती आंतरराष्ट्रीय समूहापुढे मांडण्यासाठी, म्हणजे कालच युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलचे क्लोज डोर डिस्कशन झालं. हा डिस्कशन ऍक्च्युली पाकिस्तान हा नॉन परमनंट मेंबर आहे सध्या, आणि त्यांनीच हे डिस्कशन घडून आणलं आणि त्याच्यामध्ये पाकिस्तानला प्रचंड नामुष्की सहन करावी लागली, ह्युमिलेशन सहन करावं लागलं. आणि सहज पूर्ण युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलनी इकिहोकली त्यांना असं सांगितलं की हा भारताबरोबर बायलॅटरल इश्यू आहे, तुम्ही तुमच्या लेवलला सॉल्व्ह करा, परंतु दहशतवादाच्या प्रश्नामध्ये, विशेष करून लष्कर तैयबाचा सहभाग त्याच्यात आहे का, अशा स्वरूपाचे अत्यंत स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न पाकिस्तानला विचारले गेले. त्यामुळे मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताची बाजू माहिती असल्यामुळे तो पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे. बरोबर आहे. संजीव खानोलकरांकडून मला जाणून घ्यायचं आहे. संजीवजी, 1971 साली युद्धजन्य परिस्थितीच्या काळातला तुमचा अनुभव काय होता? मॉकड्रिलच्या माध्यमातून ते उद्या सगळ्यांना कळेलच, मात्र त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळेला उद्भवलेल्या परिस्थितीला कसं सामोरं गेलात? नागरिकांसमोर काय काय त्यावेळेला पाहायला मिळत असतं? संजीव खानोलकर. नमस्कार. नमस्कार. 1971 साली मी
14 वर्षाचा होतो. म्हणजे आता किती वर्ष झाली त्याला. बरोबर. आणि युद्ध म्हणजे काय असतं हे तेव्हा मला लहान वयात त्या खरंच माहित नव्हतं. बर. आता आपण एवढे मॅच्युअर झालो आणि इतकी जगातली युद्ध बघितली आहेत की युद्ध म्हणजे काय हे आपण रोज टीव्हीवर बघतो आणि तेव्हा टीव्ही पण नव्हता. बरोबर आहे. अशा वेळेला आम्हाला फक्त आमच्या आई वडिलांनी एवढंच सांगितलं होतं की रात्री सायरन वाजला की सगळे लाईट पटकन काढायचे, ब्लॅकआउट करायचा आणि गॅलरीत किंवा कुठेतरी खाली बसून शांत राहायचं. कारण तेव्हा ना मोबाईल ना टीव्ही, फक्त एक रेडिओ असायचा. बरोबर आहे. आलं ना लक्षात. त्याच्यामुळे एकदम असं घाबरल्यासारखं व्हायचं तेव्हा. आणि आम्ही लहान होतो आणि एक रात्रीचा असा इतका वेळ सायरन चालला आणि ते ह्याचे जी मिसाईल्स असतात आपल्या भारतीय वायुसेनानी मला वाटतं ट्रेसिस मारले होते आणि आम्ही ते असे गोल गोल लाल असे जे गोळे असे वर जाताना बघत होतो. त्याने प्रचंड घाबरलो होतो आम्ही की बाबा आता काय इकडे बॉम्ब पडतोय का नाही पडतोय. पण फॉर्च्युनेटली तेव्हा मुंबईवरती कुठेही बॉम्ब अटॅक झाला नाही. बरोबर आहे. परंतु रोज सकाळी 9 वाजता शिवाजी पार्कला अँटोनिया डी सिल्वा मधून सायरन वाजायचा. तो एक जनरल असा की सायरन बाबा चालू आहे म्हणून. आणि रात्री सायरन वाजला की आम्ही लगेच ब्लॅकआउट करायचो आणि शांत राहायचो. हे एवढंच तेव्हा आम्हाला माहिती होतं. मॉक ड्रिल म्हणजे काय, पुढे काही आम्हाला काही करायचं हे काही सांगितलेलं नव्हतं तेव्हा. निश्चितच येत्या काळामध्ये नेमकं काय होतं, मात्र एक जबाबदार माध्यम म्हणून असलेली परिस्थिती साध्या सोप्या शब्दात आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं, या सगळ्या तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून येणाऱ्या परिस्थितीला कसं सामोरं जायचंय हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून केला. धन्यवाद शैलेंद्र देवळणकरजी, सतीश ढगेजी आणि संजीव खानोलकरजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.